छाटणी करण्याचं कारण आणि हे जे आपण म्हणतो साध्या शब्दात आळा, वृक्षाला रोपाला आळा घालण्याचं कारण हेच आहे की त्याच्या आजूबाजूला कोणतंही गवत नको उगायला, की ते नवजात छोटं रोप आहे तर त्याचे मुळं काही जास्त खोल गेलेलं नाही, तर त्याच्या आजूबाजूचं जेवढं पण अन्न असेल तर ते पूर्णपणे त्याला मिळावं. त्याच्यासाठी त्याच्या आजूबाजूचं जेवढं पण काही जंगली वनस्पती असेल किंवा काही गवत असेल, झुडूप असेल, ते साफ केलं जातं, जेणेकरून त्याला पूर्णपणे वाढ मिळण्यास मदत व्हावी, त्याला पूर्णपणे अन्न मिळण्यास मदत व्हावी. याकरिता हा आळा केला जातो. आणि प्रत्येक वृक्षाच्या प्रत्येक आपल्या 20 हेक्टरच्या या प्लांटेशनमध्ये प्रत्येक रोपाला हे आळा केला गेला आहे. धन्यवाद. तरी पावसाळ्यात जेव्हा हे रोपं असे बहरतात, जेव्हा असे दिसून येतात छान, तर खूप मनाला शांती होती. आपण काहीतरी करू राहिलो आहे, काहीतरी करतोय, म्हणजे फक्त वन विभागासाठी नाही तर हे आपलं कर्तव्य, हे जे कर्तव्य अख्ख्या जगासाठी आहे. हे वृक्ष भविष्यात मोठं होऊन फक्त वन विभागाला ऑक्सिजन देणार नाही आहे, तर इथं आसपासच्या पूर्ण एरियाला ऑक्सिजन देणार आहे. पूर्ण एरियाचा निसर्ग संतुलन हे राखणार आहे. पूर्ण जगाचंही म्हणू शकतो आपण. एक वृक्षाचं बी कॉन्ट्रीब्युशन खूप असतं जगाच्या नैसर्गिक नॅचरल बॅलन्समध्ये. प्रत्येक वृक्षाचं हे कॉन्ट्रीब्युशन असतं, हे आपण समजायला पाहिजे. आणि रोज नव्हे तरी आपल्या वाढदिवसाला कमीत कमी 10 झाडं तरी लावायला पाहिजे प्रत्येकाने. हे माझं एक प्रांजल मत आहे. धन्यवाद. नमस्कार सर, शिवम सर, तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती दिली. तसेच आपल्या लोकांना बी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळालेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. थँक्यू बरं का. थँक्यू.